आम्हाला विंचू चावलाय तो तामस गुणाचा, आम्हाला विंचू चावलाय अहंकाराचा, आम्हाला विंचू चावलाय मोहाचा. त्यातून बाजूला व्हा आणि त्याच्यावर उपाय सांगितलाय. एकच संतांच्या विचाराची फुंकर म्हणजे आमच्या षडविकारावरचा उपाय आहे. ते सर्वज्ञांनी आम्हाला दिलं आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा 1220 ते 1274 हा नेमका कालखंड आहे. 54 वर्षाचं आयुष्य, 5 दशक आणि काही 4 वर्ष. वावर बघा किती आहे, महाराष्ट्र आहे आणि तेलंगणा आहे आणि थोडा बहुत कर्नाटक आहे. काय काम केलं, वाहन व्यवस्था कशी होती, दळणवळण व्यवस्था कशी होती, कशा पद्धतीनं जाणं येणं होतं विचार करा त्या कालखंडामध्ये. आणि त्या काळात नेटानं स्वाभिमानानं लोकांमध्ये आत्मविश्वास फुंकणारा सर्वज्ञासारखा समाजसेवक आम्हाला लाभलेला आहे. जात वर्ण तोडणारा, जातीबंधन फेकून देणारा, सर्वांना एक करणारा, एक व्हारे एक व्हारे. आमची मुक्ताबाई धनदेवांना म्हणते, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बरोबर आहे, तुम्ही तरुणी विश्वतारा. तसं चक्रधराने आम्हाला त्या कालखंडात सांगितलं बाहेर पडा आणि उघड्या नजरेनं समाजाकडे बघा. आम्ही उघड्या नजरेनं बघतच नाही, आम्ही शाशंक नजरेनं पाहत चाललो. आणि शाशंक नजरा मानसिक स्वास्थ्य बिघडायला कारणीभूत ठरत चाललेले आहेत. लक्षात ठेवा, शाशंक नजरा. मला काही मिळेल का, मला काही प्राप्त होईल का, मला काही भेटेल का, हे कशासाठी. चक्रधरांनी काय सांगितलं, महात्म्या हो जाय. प्राणी मात्रांना अशा स्वरूपाचं संबोधन लावून आदर व्यक्त करणारा महात्मा आम्हाला पाहायला मिळतो. पण आज आपण काय करत चाललो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 1266 ते 1274 केवळ 8च वर्ष चक्रधर स्वामी महाराष्ट्रात होते. आणि 8 वर्षामध्ये कितीतरी मुलगामी परिणाम त्यांच्या विचाराने आम्हाला प्राप्त झाला. गोदावरी नदीचं खोरं, नांदेड म्हणून आपण पैठण नाशिक हे गोदावरी नदीचं खोर आहे, पवित्र करून टाकलं विचारांनी. आणि त्यानंतर आम्हाला मंदिरापासून ते अस्पृश्यांच्या वाड्यापर्यंत एक समान सूत्र, समान धागा, समान असा विषय पेरणारा सर्वज्ञ आम्हाला प्राप्त झाला, तो महात्मा चक्रधरांच्या रूपातून. मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललंय. बरेच डॉक्टरकडे मी आलेले पेशंट पाहतो, काय सांगू साहेब, 6 महिन्यापासून यांना झोपच येत नाही हो. सगळं आहे बरं का घरात, AC आहे, 2-2 AC आहेत, 2-2 गाड्या आहेत, हातात 10-10 अंगठ्या आहेत, वस्त्र आहेत, अलंकार आहेत, भूषण आहेत, सगळं आहे हो. झोपतच नाही तो. 12-1 वाजेपर्यंत सारखं छताकडेच पाहतात, पंखा अंगावर पडेल का म्हणून. काय करावं, मानसिक स्वास्थ्य. व्यवहार बरोबर नाही राजा तुझा. तू जे काम करतो ना त्यात तू लोकांना बुडवतोयस, लोकांना फसवतोयस, लोकांना दुसरीकडे नेतोयस, ते तुला स्वस्थ झोपू देत नाहीत. म्हणून आमचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे. यासाठी सायंकाळी 9-9:30ला डोळे बंद होणारा आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 5-5:30 वाजता डोळे उघडणारा तो खरा या सृष्टीवरचा माणूस आहे. तो खरा माणूस आहे. सर्वज्ञाने ती शिकवण आम्हाला दिली. अरे सुंदर प्रवास करा, जगाकडे बघा, जग आपला आहे, लोकांना एक करा. यारे यारे लहान थोरं म्हणणारे साने आमच्याकडे अनेक आहेतच की, सगळ्यांना एक केलं हो. त्यानंतर स्वामींच्या सभोवताली 18 पगड जातीची माणसं होती. कोणत्यात वर्णाचा मोठेपणा गायला नाही आणि कोणत्या वर्णाचा लहानपणा खुदेपणा दाखवला नाही, अशी समत्व भावाची, समत्व दृष्टीची विचारधारा आमच्या चक्रधरांकडे होती. म्हणून त्या कालखंडातले लोकच नाही आहेत, सगळेच राजांच्या स्त्रिया सुद्धा पंथाची सदस्यत्व अनुयायी होतात. हे साधं नाही हो, लक्षात घ्या. आता मात्र तिकीट मिळण्यासाठी 3ऱ्या 4थ्या पिढ्या रांगेत उभ्या राहतात. याचं दुःख वाटतंय. मोह निर्माण झाला ना, त्या खुर्चीचा मोह सुटेच ना. आणि मोह जिथं असेल तिथं दुःख नक्कीच येतं, लक्षात घ्या. हे आहे, हे चक्रधरांनी आम्हाला सांगितलं. स्वामींच्या बोलण्याचा संदर्भ सतत अध्यात्म हा होता. लक्षात, कोणत्या चुकीच्या पद्धतीनं ते बोलत नव्हते. अध्यात्म आणि अध्यात्मच, भक्ती आणि भक्ती सूत्र मांडलं त्यांनी. आणि हे सूत्र घेऊन परवा मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादनी अष्टजन्म शताब्दी निमित्त चक्रधरांच्या जीवन कार्यावरचा सुंदर अंक काढलेला 68 पानाचा मी तुम्हाला पाठवून देईल. या संशोधन आज मी घेऊन आलो नाही, नुकताच प्रकाशित झाला आहे. फार सुंदर विचार मांडलेले आहेत. अनेकांचे आचार्यांचे लेख अनेक त्यात आहेत. मग त्यावर आपण दृष्टी टाकूया की खरंच आज अशा अंकाची का गरज आहे. वाचनच नाही हो. वर्तमानपत्र सुद्धा पानं नको त्या बातम्यांनीच भरलेले असतात. सध्या तरी 4-10-5 वर्षापासून तर काय सांगू, काय वाचावं आणि काय नाही असाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे. प्रसाद नावाचा अंक कुठे आहे.
अक्षरवैधर्वी कुठे आहे? चांगले चांगले अंक आम्हाला पाहायलाच मिळत नाही. चांगलं लेखन करणारी माणसं दिसत नाहीत. त्यांच्याकडे कोणी जात नाही. गावात अनेक समीक्षक, नागपूरमध्ये अनेक समीक्षक आहेत, त्यांच्या कोणी भेटी घेत नाही, त्यांच्याकडून चर्चा कोणी करत नाही, त्यांच्याशी सुसंवाद साधत नाही. त्याच्यामुळं आमचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललंय. अकेला चलो रे, हे अकेला चलो रे नावाची बला आमच्या आयुष्यात कला निर्माण करत चाललेली. आणि ती कला याचा अर्थ कल्ला. कल्ला म्हणजे गोंधळ. आमच्या आदिवासी भागामध्ये कल्ला म्हणतात. काय कल्ला झाला गावात, तर ही असा हा कल्ला निर्माण होतो, लक्षात ठेवा. म्हणून काय केलं पाहिजे आम्ही? सामान्यांचं पारमार्थिक कल्याण त्यांना साधायचं होतं. 2-3 मुद्दे थांबून मी 6:45ला थांबणार आहे. पारमार्थिक स्वास्थ्य, पारमार्थिक कल्याण कसं साधायचं? कुणीच कुणाचं कल्याण करायला उभा नाही हो, लक्षात ठेवा. स्वतःलाच पोहायचंय फक्त आणि फक्त. आपल्या समोर काहीतरी मैलाचा दगड असतो, तो मैलाचा दगड म्हणजे संतांचे विचार आहेत, ते घेऊन आम्हाला पुढं मार्गक्रमण करायचंय. वारीला कुणीच बोलवत नाही पंढरपूरला, सगळेजण तिथे येतात. कुणी निमंत्रण देतं का हो सर? अजिबात नाही. चला रे चला, माऊली म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, ज्ञानबा तुकाराम म्हणायचं. तसाच महानुभाव संप्रदायामधला विचार आहे. अनेक कार्यक्रम माहूरला मी डोळ्यांनी पाहिलेले, कोणी निमंत्रण कुणाला देत नाही, सगळेच तिथे येतात. अनेक रात्र मी देवदेवेश्वरीवर काढलेले आहेत, अनेक आनंदाच्या बाबी मी डोळ्यांनी पाहिलेले आहेत. आता अशा कार्यक्रमाला संख्या फार कमी असते. ऑर्केस्ट्राच्या, लावणीच्या त्या कार्यक्रमात तुडुंब गर्दी असते. मला वाटलं होतं तुडुंब गर्दी या नक्कीच, परंतु आजचा जो वक्ता आहे तो वक्ता नव्हे, श्रोते विनातवा. ज्ञानदेवांनी सुद्धा वक्त्यांना नमन केलं. तेव्हा ही अतिशय विद्वान मंडळी, विद्वान म्हणजे विद्वानच आहे, काहीतरी वेचण्यासाठी घेण्यासाठी. मी काय सांगणार, मी अतिशय लहान आहे या क्षेत्रातला, पण धाडसानं मला वाटकरांनी इथं वाट निर्माण करून दिले म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. लक्षात घ्या, मी कुणी नाही, मी तुमच्यापैकीच एक आहे. प्रचलित धर्म परंपरेला छेद देत नाकारणारा समाज क्रांती पुरुष आहे. प्रचलित धर्म परंपरा, मात्र आम्ही किती परंपरा अजूनही चालू ठेवल्यात. आता तर नको नको त्या परंपरा घुसडत चाललो होतो, आणि त्या परंपरा घुसडल्यामुळं आम्ही खर्चात पडत चाललो होतो. नाही, लग्नात ते लावलंच पाहिजे, लग्नात ते केलंच पाहिजे, अमुकला केलंच पाहिजे, तमुकनी कुणी सांगितलं केलंच पाहिजे. लग्नाचा पहिला वाढदिवस धाम धोडाक्यात. अरे 1000 पिढ्या गेल्या आमच्या. लग्नाचा वाढदिवस माहीत नाही, लग्नाची तारीख माहीत नाही, लग्न कोणत्या दिवशी झालंही माहीत नाही. परंतु नवीन 21व्या शतकात, आधुनिक कालखंडात, मोबाईलच्या युगात, इंटरनेटच्या काळात पोरं आईवडिलांचा 25वा लग्नाचा वाढदिवस धम धोडाक्यात, त्याला 2 लाख रुपये खर्च, व्याजानं काढ. आलो, मानसिक स्वास्थ्य बिघडलं, आर्थिक स्वास्थ्य बिघडलं. कशासाठी करायचं? आशीर्वाद द्या, आनंदानं साखर खाऊ घाला, पेढा खाऊ घाला, औक्षवण करा, ही आमची परंपरा आहे. आयुष्य चिंता द्याला, ही आमची परंपरा आहे. आम्ही एकमेकाची सुसंवाद टाळणं बंद, सुसंवाद हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. चक्र बोलणंच बंद केलं आहे. आदरणीय सर इथं बसून आहेत, मी धाडसानं बोलतोय. सर प्रवासामध्ये सुद्धा कोणी कोणाला बोलत नाही हो. आज मोबाईलमध्येच दंग असतात. बाजूची पिशवी कोण घेऊन चाललाय माहीत नाही हो. काय सांगू तुम्हाला, इतकी विचित्र अवस्था आहे. हो, तुमची पिशवी राहिली म्हणावं लागतंय, इतके आम्ही वेडे झालोत. इंटरनेट नसेल तर डोक्याचा त्रागा होतो. पोटात काय असू दे नसू दे, काय फोन करावं ते इंटरनेट. अरे काय बिघडलं? अरे बाप, आमच्या पिढ्यानपिढ्या इंटरनेट होतं का? तारवाला आला की आम्ही घाबरून जायचो. तार आली रे, मेलं कोणतरी. काय माणसं होती, एकमेकावर प्रेम करणे. गाव अख्खं एक व्हायचं की हो. काही गावात घटना, आता कोणी येतंय का हो? आचार्यांना माहिती आहे, गावात लग्नाचा कार्यक्रम गावातले स्वयंपाक गावातलेच लोक करत होते, गावातलेच लोक मदतीला येत होते. आता केटर्स यायला लागलेत. हे कशाचं आहे? मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचाच कार्यक्रम आहे. नाही, एकटाच बाप खपतोय हो, कोणीच मदतीला येत नाही. उलट म्हणतो भात कच्चा झाला, लाडू जमलेच नाहीत. ही जर आमची अवस्था असेल मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची, तर माणसं कुठं? माणसा आधी होशील माणूस. अरे माणूस व्हा, मानवा तू माणूस हो रे. ही शिकवण आचार्यांची आहे. एकटा का पडत चाललोय मी? एकटं पडत चाललो, एकाकीपणा निर्माण होत चाललाय, आणि अस्वस्थता होते, आणि अस्वस्थता आत्महत्येकडे नेते, आणि आत्महत्या माणसाला जीवनातून उठवण्यासाठी भाग पाडते. आणि ते जर होऊ द्यायचं नसेल तर आचार्यांची आचार प्रणाली आणि मानसिक स्वास्थ्याची काही महत्त्वाची सूत्र जर आम्ही जोपासली ना, तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय निश्चित त्यात काहीच गैर नाही. परंतु आपण तेवढं सोडून नको ते 60,000 रुपयाला तोळ्यातलं सोनं खरेदी करून मार्केटमध्ये फिरायचं, आणि कुणीतरी चोराने लपून पळवलं की रडत बसायचं. मग मानसिक स्वास्थ्य बिघडलं.
मग घरी येणार लोक, काय गेलं हो 5 ग्रामचं कानातलं गेलं, मग 2च्या ऐवजी 4 लिटर दूध खर्ची होणार, सगळ्यांना चहा पाजवा, कसं गेलं कुठं गेलं ते 10 दिवस कॉमेंट्री सांगायची, पुन्हा आम्ही 10-20 रुपयात खर्च होणार. हे कशासाठी चाललंय? जर बाळगलंच नसतं तर गेलं असतं का? संतांचे विचार बाळगा, कोणीच चोरून नेणार नाहीये. संतांची शिकवण डोळ्यासमोर ठेवा, कोणीच हरपून घेऊन जाणार नाही. संतांचा मार्ग डोळ्यासमोर ठेवा, कोणी हिसकावून घेणार नाही. परंतु आपण जे काही सोबत घेऊन चालतोय ते हिसकावून घेण्यासारखं आहे आणि संतांच्या शिकवणीपासून आपण दूर होत चाललोय. ज्ञानदेवाने फार सुंदर सांगितले, आता विश्वात मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तो शोणी मद द्यावे पसाय दान. काय सुंदर आहे. बाबा महाराज सातारकर हरिपाठावर काय छान बोलतात. ओम नमोजी अध्याया वेद प्रतिपाध्याया प्रणव या शब्दावर 1 तास बाबा महाराजांचं व्याख्यान आम्ही ऐकले. प्रणव या शब्दावर काय मराठीचा गोडवा आहे, आणि त्या मराठीचा गोडवा वाढावा म्हणून 12व्या शतकामध्ये सर्वज्ञांचा परिश्रमाचा आणि धडपडीचा भाग लक्षात घ्या. जाणीवपूर्वक मराठी शब्दात लिहा. हा त्या कालखंडातला अट्टहास आहे. किती वेगळेपण आहे ना. आज आम्ही ओळख द्यावी लागते. माझा मुलगा बाहेर देशातून आल्यावर माझी ओळख देतोय, दिस इज अंकल, दिस इज ग्रँडफादर असं म्हणतोय, आणि असं विचित्र डोळ्यांनी माझ्याकडं पाहतोय. भारतातली संस्कृती बाहेर गेलेल्या मुलाला वेगळं का वाटावी? आपले नाते असं का होत चाललंय? परवा माझ्या एका मित्राचा काव्यसंग्रह आला, वांज होत असलेली नाती. असं का नाती का होत चालीत अशी? तर नात्यामध्ये गोडवा नाही, नात्यामध्ये प्रेम नाही, नात्यामध्ये बंधुत्व नाही, नात्यामध्ये स्नेह नाही, आणि स्नेह नसल्यामुळं आमचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललंय. नाही हो, भाऊ लग्नाला यायला पाहिजे होता. सगळे येतात, एकच येत नाही, एकावरच लक्ष केंद्रित होतं, आणि त्याच घटनेचा परिणाम ती आजारी पडते. बिघडलं मानसिक स्वास्थ्य. मन मोठंच नाही, मन मोठं करा, हा सुंदर सल्ला आम्हाला महात्मा चक्रधरांनी दिला. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, या कलियुगामध्ये किती वर्ष आहे मला माहीत नाही, कलियुग किती दिवस माझाही प्रवास आहे मला माहीत नाही. आमचे लोकशाहीर वामनदादा कर्डक, त्यानंतर आदरणीय उमपजी नागपूरला दीक्षाभूमीवर कार्यक्रम करता करता कोसळले. लोक कलावंत, वक्ता, अभ्यासक यांचं एकच म्हणणं असतं की काहीतरी आपल्यातून लोकांपर्यंत पोहोचवावं, काहीतरी देता यावं. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तसं सर्वज्ञांचा विचार आपण घ्यावा, सर्वज्ञांची शिकवण आपण स्वीकारावी. आधीच कधीच आपल्याला एकटं वाटणार नाही आहे, कधी मी एकटा आहे असंही वाटणार नाही आहे. जसा आल्या आल्या मला आमच्या ताई म्हणाल्या की मी उत्तमरावांची मानस कन्या आणि मी परिवारातली आहे. हे परिवारातलं नातं बळ देणारं आहे आणि परिवारातलं नातं अवसान देतं. तसं सगळेजण या ठिकाणी आपण एकत्र आलोत, एक विचारसूत्र घेऊन एक काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, मी काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला. बरंचसं काही चुकलं असेल, तुमचाच कुणीतरी एक अभ्यासक समजून आपण उदार अंतकरणानं ते क्षमत्व कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राने मला या ठिकाणी पाचारण केलं. आदरणीय प्रकुलगुरू साहेबांसमोर मला आज धाडसानं बोलण्याची संधी ज्यांनी प्राप्त करून त्यांचे आभार मानतो. तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय श्री कृष्ण. धन्यवाद सर. आपल्या परखड वाणीतून आणि अतुल्य भाषणातून तुम्ही आज आम्हाला जे इथे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन अतिशय वाखाणण्याजोगं आहे. पित्त आणि चित्त शुद्ध करण्यासाठी आज गरज कशाची आहे तर ती संतांची आहे. आणि या संतांच्या वाणीतून, या संतांच्या चरितार्थातून, या संतांच्या चारित्र्यातून आपल्याला आज मानसिक स्वास्थ्य आपल्याला सुदृढ ठेवायचं आहे आणि ते आपल्या समोरच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि तुम्ही आज इथे जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, मोलाचं मार्गदर्शन आज आम्हाला तुमच्या थ्रू लाभलेलं आहे, त्यासाठी मी नागपूर विद्यापीठातर्फे आणि माझ्यातर्फे तुमचं इथे खूप खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद करते. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील कुलगुरू आदरणीय डॉक्टर संजय दुधे सर यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी प्राचारण करते. आदरणीय दुधे सर.
मंचावर उपस्थित आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी सर, आदरणीय केशरताई मेश्राम, या गांधी विचारधारा विभाग प्रमुख श्री वाटकर सर, माझ्यासमोर उपस्थित सर्व मान्यवर, विभाग प्रमुख, विशेषतः उपस्थित असलेले सर्व महानुभावपंथीय आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, असं म्हणतात की संत येती घरा तोची दिवाळी दसरा. मला असं वाटते की आज आमच्या नागपूर विद्यापीठामध्ये महानुभाव पंथाचे सर्व संत मंडळी आले, त्यामुळे आमच्या या गांधी विचारधारामध्ये असं वाटते की आज दिवाळी दसऱ्यासारखंच मला वाटत आहे. आजचा जो विषय आहे तो विषय आहे सर्वज्ञांची आचारप्रणाली आणि मानसिक स्वास्थ्य. या विषयावरती आदरणीय कुलकर्णी सरांनी जे आपल्या प्रखर भाषेतून विचार मांडले ते आजच्या जीवनाला कसे लागू पडतात आणि त्यांनी दिलेल्या या व्याख्यानातून आपल्याला जाणवलं असेल. ते एक त्याच्यावर म्हटलं की ते एक उत्तम शाहीर आहे, कवी आहे आणि महानुभाव पंथाच्या संप्रदायावरती भरपूर त्यांचं काम आहे आणि त्यांचा अभ्यास पण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझा मराठीचा बोल कौतुके अमृतातही पैजा जिंके. हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. पण खरे मराठीचे संस्थापक कोण आहे तर चक्रधर स्वामी आहे. आणि म्हणून आद्य मराठीचे संस्थापक चक्रधर स्वामी यांना मी दंडवत प्रणाम करतो आणि सगळ्या महानुभाव पंथी यांना पण मी दंडवत प्रणाम करतो. आपल्याला माहीत असेल की जो महानुभाव संप्रदाय आहे त्याला आपण त्या संप्रदायामध्ये द्वैत संप्रदाय असं म्हणतो. आणि हा द्वैत संप्रदाय जो आहे दोन संप्रदायाचं मिक्सिंग आहे, त्याला समन्वय आहे. आता याच्यामध्ये या संप्रदायामध्ये भक्ती आणि ज्ञान आहे. कृष्णाने जे गीतेमध्ये भक्ती आणि ज्ञान सांगितलं आहे, मला वाटते गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये काहीतरी की 7व्या अध्यायामध्ये आहे, मला आठवत नाही बरोबर. परंतु ज्ञान आणि भक्ती याचा भगवद्गीतेमध्ये जो संगम आहे आणि त्याचाच महानुभाव पंथामध्ये त्याचा स्पर्श आहे. आणि महानुभाव संप्रदायामध्ये ज्याला आपण पंचकृष्ण म्हणतो ते पंचकृष्ण आहेत. महानुभाव संप्रदायामध्ये आपण असं म्हणतो की द्वापारीचे श्रीकृष्ण, कृष्ण प्रभू. आता तुम्ही बालकृष्णाकडे बघा, तुम्ही कितीही वैराग्यामध्ये असू द्या, तुम्ही कितीही त्रासदीमध्ये असू द्या, परंतु सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर भगवान कृष्णाच्या मूर्तीकडे बघितलं तर मला असं वाटते तुमच्या मनातील सगळ्या वेदना चालल्या जातील. इतकं प्रभावी त्यांचं श्रीमुख आहे. त्यानंतर आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये एकमुखी दत्तात्रेय आपण त्याला प्रभू मानतो. एकमुखी दत्तात्रेय याला प्रभू मानताना त्याच्या जरी तुम्ही चरणी गेलं तरी तर मला असं वाटते की ज्या प्रभूच्या भोवती पशुपक्षी फिरतात,
ज्यांच्याजवळ आपण म्हणतो की श्वान बसलेला असतो, त्या प्रभूचं जरी तुम्ही आत्मस्मरण केलं तर मला असं वाटते जीवनातील सगळे दुःख संपून जातात. चक्रपाणी महाराज, चक्रपाणी प्रभू, आणि मग पुढे चक्रपाणी प्रभू, गोविंद प्रभू आणि पुढे चक्रधर स्वामी, अशी ही 5 प्रभूंची जी शृंखला आहे त्यालाच मानभाव पंथामध्ये मान्यता आहे. अभ्यास करताना असं दिसतं की मानभाव संप्रदाय हा 1200 शतकातला आहे. आणि या 1200 शतकामध्ये जो मानभाव संप्रदाय सुरू झाला त्या काळातील राजाची अवस्था चांगली असेल, परंतु प्रजेची अवस्था काही चांगली नव्हती. आणि प्रजेची अवस्था चांगली नसल्यामुळे हे आपल्या चक्रधर स्वामींनी जवळून पाहिलं होतं. त्याला असं वाटलं की आपल्या समाजामध्ये वर्णव्यवस्था आहे, माणूस एकच आहे. माणूस एकच असताना एक माणूस स्पृश्य कसा आणि एक माणूस अस्पृश्य कसा, त्यांना समजतच नव्हतं. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आपण ही समाजातली स्पृश्य अस्पृश्यता भावना संपवली पाहिजे. आणि म्हणून प्रथमतः त्या काळामध्ये 1200 शतकातली गोष्ट सांगत आहे, 1200 शतकामध्ये एका संन्यासानी, एका साधूनी अशा प्रकारचं व्रत करणे, आणि ते समाजाच्या विरुद्ध, तुम्हाला माहीत असेल की त्या काळात समाजाच्या विरुद्ध जाणे म्हणजे जीवन संपवणे होतं. आणि चक्रधर स्वामींनी त्या काळामध्ये सगळ्याच प्रकारच्या लोकांना, एरवी स्त्रियांनासुद्धा एकत्र आणून त्या काळातील जातीभेद संपवण्याचा प्रयत्न केला 1200 शतकामध्ये. त्यानंतर संतांनी किंवा समाजसुधारकांनी अनेक कार्य केले, परंतु फार मोठं कार्य जाती निर्मूलनाचं 12व्या शतकामध्ये करणारा माझ्या मते थोर साधू समाजसुधारक म्हणजे कोण आहे तर चक्रधर स्वामी आहे. आणि म्हणून चक्रधर स्वामींनी सगळे जे काही मंडळी होती समाजातली, सगळ्याच प्रकारची 12 बोली सगळेच लोक एकत्र आणले आणि समाजामध्ये एक प्रकारचं आध्यात्मिक युग सुरू केलं. आणि मग आध्यात्मिक युग सुरू करताना त्यांनी संस्कृतला बाजूला ठेवलं. स्वामीजींना संस्कृत येत नव्हतं असं नाही, त्यांना संस्कृत येत होतं, परंतु त्यांनी टाळलं की आपल्या सामान्याची भाषा कोणती आहे तर माय मराठी आहे. सामान्याची भाषा माय मराठी असल्यामुळे आपण जे काही ज्ञान देऊ ते आपल्या मराठी भाषेतच देऊ. आणि मराठी भाषेमध्ये लोकांना जागृत केल्यानंतर त्यांनी या मानभाव संप्रदायामध्ये अशा प्रकारची क्रांती निर्माण केली की आजच्या ज्या आपल्या व्याख्यानाचं जे मूळ शिक्षक आहे की आजच्या लोकांमध्ये निर्माण होत असलेली मेंटॅलिटी, स्वास्थ्य खराब असणे, त्या काळामध्ये त्यांनी एक स्वच्छ जीवन कसं असावं, आचरण कसं असावं, विचार कसे असावे, आचार कसे असावे, आणि त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त कसं होऊ शकतो ते त्यावेळेस कोणी सांगितलं, चक्रधर स्वामींनी सांगितलं. आणि मार्कंडे सरांनी उल्लेख केला की त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाणी गाळून का प्यावे. आता आपण घरी काय वापरतो, फिल्टर वापरतो आहे की नाही, अनेक प्रकारचे. पण चक्रस्वामींनी केव्हा सांगितलं, 1200 शतकामध्ये सांगितलं की पाणी गाळून पिल्याने आरोग्य चांगलं राहते. आणि म्हणून अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी असतील, शाकाहारी राहणे, शाकाहारी जेवण करणे, तामासुरतीच्या सगळ्या गोष्टी टाकून देणे, षड्रिपू जे असतील त्याचा मनातून सगळं काढून टाकणे, काम, क्रोध, मद, मोह, लोभ असतील, या सगळ्या गोष्टीवरती ताबा मिळवण्याकरता अनेक प्रकारचे
चक्रधर स्वामींनी अनुयायी स्थापन केले, अनुयायी निर्माण केले. मग मला असं वाटतं की आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये अनेक प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहे की ज्या आपल्या स्वास्थ्याकरता आवश्यक आहे. स्वास्थ्य कोणतं की फिजिकल स्वास्थ्य नाही, मेंटल स्वास्थ्याकरता जरी आवश्यक आहे त्याही गोष्टी महानुभाव संप्रदायामध्ये आहे. पण मला कधी कधी वाटतं की महानुभाव संप्रदायामध्ये एवढ्या गोष्टी असून आपला महानुभाव संप्रदाय 1200 शतकातला त्याचा प्रचार आणि प्रसार का झाला नाही. इतकं आपले चांगले तत्त्व असल्यानंतर, इतक्या चांगल्या गोष्टी असल्यानंतर आपण या प्रचार आणि प्रसारापासून कुठेतरी मागे पडलेलो दिसतो. आणि म्हणून आम्ही ठरवलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन स्थापन केल्यानंतर संपूर्ण महानुभावाचं वाङ्मय या निमित्ताने लोकांनी वाचलं पाहिजे, त्याच्याकरता म्हणून आम्ही श्री चक्रधर स्वामी अध्यासन स्थापन केलेलं आहे. सर खरंच म्हणाले की अभ्यासक्रमामध्ये हा लेसन कमी झाला, तो लेसन कमी झाला, कारण वाङ्मय इतक्या प्रकारचे आहे. तर वाङ्मय इतक्या प्रकारचे असल्यामुळे सगळं आपण पूर्ण वाङ्मय घेऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही विचार केला, जर आपण अभ्यासामध्ये पूर्ण वाङ्मय घेऊ शकत नसेल तर आपण हे जे आपण अध्यासन निर्माण करत आहे, या अध्यासन निर्माण या हेतूनेच करत आहे की संपूर्ण महानुभाव पंथीय वाङ्मयाचा अभ्यास झाला पाहिजे. आणि आपल्या नागपुरामध्ये किंवा इतरत्र जे कोणी लोक असतील, ज्यांना गोडी असेल किंवा ज्याला महानुभाव संप्रदायाचा अभ्यास करायचा असतील, त्यांच्याकरिता आमचं हे अध्यासन खुलं आहे. आणि म्हणून आपल्या नागपुरामध्ये राहणारे सगळे महानुभावपंथीय मंडळी असतील, चक्रधर स्वामी मंडळाची कोणी मंडळी असतील, त्यांच्याकरता आमचे दालन खुलं आहे. आणि म्हणून आपल्याला पूर्ण स्वास्थ्य मिळायचं असेल तर मला असं वाटते या अध्यासनामध्ये आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. एक चांगलं स्वास्थ्य तुम्हाला लाभेल, कारण आम्ही इथे जे उभं आहे इथे आम्ही योगासन चालवतो. योगासनामुळे आम्ही लोकांना चांगलं स्वास्थ्य देतो. पण आम्हाला असं वाटते की वैचारिक स्वास्थ्य पाहिजे असेल तर चक्रधर स्वामी अध्यासनामध्ये आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. आपण सगळ्यांनी चक्रधर स्वामी अध्यासन मंडळामध्ये आलंच पाहिजे. त्याहीपेक्षा आपण हे चक्रधर स्वामी अभ्यास मंडळ कसं मोठं होईल, याचा आपण प्रचार आणि प्रसार कसा करू, याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपल्या सर्वांची आवश्यकता चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र वाढविण्याची आहे आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून मी मागेच वाटकर सरांना म्हणलो, ताईला पण म्हणालो की आम्ही अध्यासन मंडळ स्थापन करतो आणि जे आम्हाला पैसे देतात, दान देतात, त्याच्यावरती आम्ही सगळी व्याख्यानमाला चालवतो. आजची ही व्याख्यानमाला त्यातलीच आहे. परंतु याच्याकडे पूर्ण लक्ष देणार नाही तर मग आपलं विद्यापीठ हे व्याख्यानमाला चालवणारं केंद्र होऊन जाईल. आपल्याला आपल्या विद्यापीठातर्फे लोकांपर्यंत विचार पोहोचायचे. आणि म्हणून विचार पोहोचायचे असल्यामुळे असे अनेक प्रकारचे विचार लोकांमध्ये पोहोचले तर मला असं वाटतं एक चांगली महानुभाव पंथीयाची फळी निर्माण होईल. आणि ते झालं पाहिजे. आपण उगाचच एकमेकाशी भांडत राहतो, तू या संप्रदायातला, तू त्या संप्रदायातला, लोकांना माहिती नसतं बिचारे काय बोलत आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये न पडता आपण एकत्र कसं येऊ याचा विचार आपण केला पाहिजे. आमचं विद्यापीठ तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि म्हणून मी पुन्हा म्हणेल की एकंदरीत संपूर्ण स्वास्थ्याची गुरुकिल्ली हे कोण आहे तर चक्रधर स्वामी अध्यासन मंडळ आहे. तिथे सगळ्याच प्रकारचा तुम्हाला व्हिटॅमिन मिळतील, सगळ्याच प्रकारच्या गोष्टी मिळतील. एक फुल पॅकेज आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला आहे, आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी त्याला मदत करावी. छान मार्कंडे सरांचं आपण भाषण ऐकलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो विद्यापीठातर्फे. आणि मला जे काही बोलायचं होतं ते मी बोललो, तुम्ही पण मला ऐकून घेतलं, त्यामुळे मी तुमचेही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. खूप छान. सरांनी आपल्या पंचकृष्णाच्या याच्यातून वाणीतून त्यांनी पंचकृष्णांबद्दल सांगितलं आणि ते खरंच अतिशय महत्त्वाचं आहे. जीवनाचा आस्वाद योग्य प्रकारे घेता येण्यासाठी जसे शरीर स्वास्थ्य आवश्यक आहे तसंच मानसिक स्वास्थ्यसुद्धा आवश्यक आहे. शरीर स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला षडरिपूंचा त्याग करावा लागेल. तर योग कार्यातून सांगितलेल्या अष्टांग मार्गसूत्राचा आपल्याला आपल्या जीवनात वापर करावा लागेल. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशा अष्टांग सूत्रांनी आपण आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा अतिशय सुदृढ ठेवू शकतो. आणि याबरोबरच संतांची आचारप्रणाली, संतांची विचारप्रणाली यातून आपलं जीवन अधिक सफल बनवू शकतो. आजच्या या व्याख्यानमालेतून आदरणीय डॉक्टर मार्तंड कुलकर्णी सर यांनी आपल्याला जी आपल्या योग्य वाणीतून आपल्याला जे मार्गदर्शन केलेले आहे ते अतिशय सुंदर केलेले आहे. जीवन अगदी बदलवून टाकणारे आहे. काळाची जी गरज आहे आणि ती गरज आपल्याला समोर नेण्याची आहे ही जाणीव ठेवून नागपूर विद्यापीठाने आपल्यासाठी इथे जो विषय ठेवलेला आहे सर्वज्ञांची आचारप्रणाली आणि मानसिक स्वास्थ्य, यातून आम्ही खूप काही बोध घेतलेला आहे, खूप काही शिकलेलो आहोत, मार्गदर्शन घेतलेलं आहोत आणि यातून आम्ही आमचं जीवन सफल करण्याचा प्रयत्न नेहमीच सातत्याने ठेवणार आहोत. धन्यवाद सर. यानंतरच्या पुढच्या टप्प्यासाठी मी आदरणीय भारतभूषण सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावे. आदरणीय भारतभूषण सर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत स्थापन झालेलं भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र या ठिकाणी होत असलेला आजची ही व्याख्यानमाला महंत नागराज बाबा महानुभाव स्मृती व्याख्यानमाला आणि गेली कित्येक दिवसापासून चालणारी ही स्मृती व्याख्यानमाला अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेसाठी या सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित या विश्वविद्यालयाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर संजय दुधे सर आपला वेळात वेळ काढून सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने विद्यापीठ आणि समाज यांचा समन्वय कसा साधावा आणि प्रशासन कसं हाताळावं याचा उत्तम नमुना जर पाहिला असेल तर सरांकडे आम्ही या ठिकाणी पाहतो. अतिशय सुसंपन्न असं व्यक्तिमत्व सर आपल्याला या अध्यक्षस्थानी लाभले. सरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो. यानंतर या कार्यक्रमासाठी ज्यांचं आपण सुश्राव्य असं वक्तव्य ऐकलेलं आहे आदरणीय डॉक्टर मार्तंड कुलकर्णी सर. आणि शाहीर खऱ्या अर्थाने फक्त शाहीर नसतात तर ते माणसांचं मानसिक स्वास्थ्य खऱ्या अर्थाने ठिकाणावर आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि अशी परंपरा सरांनी अतिशय सुंदर चक्रधर स्वामींच्या संदर्भामध्ये त्यांचं हे व्याख्यान आचार प्रणाली आणि मानसिक स्वास्थ्य ह्या अनुषंगाने झालेलं आहे. स्वामींच्या कालखंडामध्ये उदाहरण देत असताना सरांनी अतिशय चांगले दाखले आणि इतर संतांचा समन्वय चक्रधर स्वामींसोबत कसा घालता येईल याचाही एक उत्तम धागा सरांनी त्या ठिकाणी विणलेला आहे. सरांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या व्याख्यानमालेसाठी ज्या दानदात्या आहेत खऱ्या अर्थाने महानुभाव संप्रदायामध्ये कैवल्यवासी नागराज बाबांकडनं म्हणजे ताईंचा संपर्क आला आणि बाबांच्या या सर्वच कार्याला प्रेरणा त्यांच्यावरती ती असणारी प्रेरणा ताईंवरती प्रभाव करून गेली आणि त्या कालखंडानंतर ताईंनी बाबांच्या नावाने ही स्मृती व्याख्यानमाला या विद्यापीठामध्ये कार्यान्वित केलेली आहे. मी ताईंचेही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की शासकीय स्तरावरती अशी व्याख्यानमाला महानुभावांची आपण या ठिकाणी दिलेली आहे. आपला निधी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुनियोजित स्थळी गेलेला आहे असं मी या ठिकाणी म्हणतो आणि आपलेही मनपूर्वक धन्यवाद मानतो. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित या विषय समिती निवडीमध्ये डॉक्टर संगीता मेश्राम मॅडम इतिहास विभाग प्रमुख या विश्वविद्यालयाच्या, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय श्री
राजकुमारजी शेंडे सर आणि प्रकुलगुरू या सर्वांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अंतर्गत संलग्नित असलेली सर्व महाविद्यालये, त्या महाविद्यालयातील असणारे प्राचार्य, त्याचबरोबर उपस्थित असणारे कर्मचारी वर्ग यांचाही मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो. त्याचबरोबर या तुम्हाला एक चांगला आवाज प्रत्येकापर्यंत पोहोचावा म्हणून सर्व जी ध्वनी यंत्रणा हाताळणारे या विद्यापीठातील कर्मचारी आहेत त्यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला आणि आम्हाला जोडणारा दुवा म्हणून या अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर प्रमोद वाटकर सरांनी अतिशय चांगल्या वक्त्यांची निवड करून आम्हाला एक चांगली पर्वणी या ठिकाणी दिली आणि नियमित सरांचं जे काही काम आहे ते अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी राहिलेले आहे. सरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण म्हणजे तुमच्याशिवाय खऱ्या अर्थाने ही व्याख्यानमाला पूर्ण होऊ शकत नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे म्हणजे विद्यापीठीय स्तरावरती इतकी संख्या असावी म्हणजे आम्ही या ठिकाणी 100% यशस्वी झालो असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि यासाठी तुमची मदत अतिशय महत्त्वाची आहे. तुमचा हा उत्साह आम्हाला या ठिकाणी वर्धित करणारा आहे. यानंतर या सूत्रसंचालन रूपाने वक्ता आणि श्रोता यांना बांधणाऱ्या आदरणीय डॉक्टर दीपा हटवाल मॅडम यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो. ते एक चांगलं सूत्रसंचालन करून त्यांनी एक आदर्श सूत्रसंचालनाचा नमुना आपल्यापुढे या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. आणि अनावधानाने कुणाचं जर नाव राहिलं असेल तर मी या ठिकाणी क्षमा मागतो. आणि आपण सर्वच या ठिकाणी अतिशय मनमोकळ्या पद्धतीने इथं उपस्थित झालात. संत महंत आचार्य मंडळी आहेत, भिक्षुक तपस्विनी आहेत, वासनिक मंडळी आहे, सर्व या ठिकाणी उपस्थित झाल्या. काही योग वर्गाचे आपले या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यांची मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. जय